नवीन सरकारची सर्वात मोठी घोषणा ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात 5,975 कोटी. सोमवारी सकाळी 12 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होणार आहे. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आणि कुठून आपल्याला ही माहिती मिळाली, सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये ए टू झेड बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्की करा मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. परंतु मित्रांनो, त्याआधी आपण कर्जमाफीची पार्श्वभूमी समजून घेऊया. सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन भाजप महायुती सरकारने दिले होते. तर आपल्याला माहिती आहे, सत्तेत येण्याच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं भाजप महायुतीने की आम्ही सत्तेत आल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. तर पहिल्या अधिवेशनात ती कर्जमाफी होत नसल्याचे असे खूप लोक म्हणत आहेत. जर आपण मागचा विचार केला तर 2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्या म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्येच, ज्या टायमात महाविकास आघाडी सत्तेत आली होती तेव्हा पहिलं अधिवेशन होतं ते म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरचं. त्या अधिवेशनामध्येच तत्कालीन मुख्यमंत्री श्री म्हणजे आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेतल्या म्हणजे नवीन कर्जमाफी ही होणार. जर आपण मित्रांनो बघितलं, विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. आपण जर बघितलं दोन्हीचा सुद्धा आश्वासननामा तर दोघांनी सुद्धा कर्जमाफीचा उल्लेख केलेला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीतही प्रत्येक पक्षाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. युतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष असले तरी पुढे त्यांच्या तटातूट होऊन महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती 2019 मध्ये आणि महाविकास आघाडीने कर्जमाफी सुद्धा करून दाखवली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री जर बघितलं तर तेव्हाचे मुख्यमंत्री होते श्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर सुद्धा केलेली होती. या योजनेअंतर्गत 3 वर्ष नियमित कर्ज भरणाऱ्या, ज्यांची कर्जमाफी झाली नाही परंतु जे शेतकरी नियमित कर्ज भरत होते अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदानाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी केलेली होती. जर आता आपण बघितलं, या योजनेत कर्जमाफीची प्रक्रिया पार पडली, मात्र अनुदान योजना राबवण्याच्या टप्प्यातच म्हणजे काही टप्पे 1-2 टप्पे पार पडले, परंतु जे नंतरचे टप्पे राहिले होते अशा काळातच जर आपण बघितलं तर कोरोनाचं संकट आलं होतं आणि 20,000 कोटी रुपयाचे कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान कोरोनाच्या आधी वाटप सुद्धा झालेलं होतं. 2017 मध्ये जर आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2017 पासून म्हणजे 1 एप्रिल 2001 पासून पीक व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व 30 जून 2016 पर्यंत थकबाकी असलेल्या, बघू शकता तुम्ही किती मोठा कालावधी होता. 1 एप्रिल 2001 ते 30 जून 2016 पर्यंत थकबाकी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा योजनेचा लाभ 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, या योजनेच्या 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी त्या टायमात दिलेली होती. त्यानंतर जर बघितलं 2015-16, 16-17 या आर्थिक वर्षात पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तेव्हा 25,000 रुपयाची कर्जमाफी म्हणजे प्रोत्साहन अनुदान देण्यात आलेले होतं. या योजनेअंतर्गत 18,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या टायमात 2017 मध्ये करण्यात आलेली होती. तेव्हा जी तिथून मागची ही कर्जमाफी सर्वात मोठी कर्जमाफी होती. जर आता आपण विचार केला तर मित्रांनो, 5,975 कोटीची जी कर्जमाफी आहे ती प्रलंबित आहे. म्हणजे कशी, आता आपण ती समजून घेऊया. सन 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे समजा 2017ची आपली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना होती, त्यामध्ये पात्र ठरलेल्या 6 लाखावरील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा मिळू शकलेला नव्हता. म्हणजे जे शेतकरी पूर्वी पात्र झालते अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा मिळालेला नव्हता. यामुळे 1,644 कोटी रुपयाची कर्जमाफी पूर्वीची, तर 3,985 कोटी रुपयाची एक रकमी परतफेड योजना, या दोन योजना आहे. कर्जमाफी 1,644 कोटी रुपयाची आणि 3,945 कोटी रुपयाची एक रकमी परतफेड योजना आणि 346 कोटी रुपये प्रोत्साहन लाभापोटी देणे अजून सुद्धा सरकारकडे बाकी आहे. या शेतकऱ्यांना आता हे 5,975 कोटी रुपये म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी म्हणजे सोमवारी सकाळी 12 वाजेपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होणार आहे. धन्यवाद.